साक्षात लक्ष्मी की प्रतिमा सी लागे। ओ बोले तुम्हारी वीणा सी लागे, युग के जगाने को पधारी निर्मल माँ। बड़ी भोली सी प्यारी सी हमारी निर्मल माँ। ममतामयी माँ दुर्गा सी लागे, साक्षात लक्ष्मी की प्रतिमा सी लागे। साधक जनों की साधना होती है, आराधकों की आराधना होती है। संतों की योग धरती हर आशा पूर्ण करती। संतों की योग धरती हर आशा पूर्ण करती। ओ निर्वाच प्रेम की गंगा सी लागे, सबके मिलाने को पधारी निर्मल माँ। बड़ी भोली सी प्यारी सी हमारी निर्मल माँ। ममतामयी माँ दुर्गा सी लागे, साक्षात लक्ष्मी की प्रतिमा सी लागे। जीवन जो धन्य करे वह धन्य स्वरूपा है। मन चेतना से भरे चैतन्य स्वरूपा है। आध्यात्मिक दिव्य ज्योति दर्शन से तृप्ति होती। आध्यात्मिक दिव्य ज्योति दर्शन से तृप्ति होती। ओ मंगलमयी की उपमा सी लागे, शोभा बढ़ाने को पधारी निर्मल माँ। बड़ी भोली सी प्यारी सी हमारी निर्मल माँ। ममतामयी माँ दुर्गा सी लागे, साक्षात लक्ष्मी की प्रतिमा सी लागे। भटके हुए जग को नई राह दिखाई है। धर्मांधता सारी माता ने मिटाई है। द्वारे पे जो भी आए निधि पाए सिद्धि पाए। द्वारे पे जो भी आए निधि पाए सिद्धि पाए। जय श्री माताजी. आपण सर्वजण श्रीमाताईंच्या प्रतिमेकडे पाहून प्रणाम करूयात आणि हळुवारपणे बंधन घेऊयात. प्यारी सी हमारी निर्मल माँ। ममतामयी माँ दुर्गा सी लागे, साक्षात लक्ष्मी की प्रतिमा सी लागे।
परमपूज्य श्री माताजी, आपणच साक्षात श्री आदिशक्ती आहात. आपल्या परमकृपेत आपल्या निर्मल चरणी ध्यान करण्याची अनुमती आम्हा सर्वांना प्रदान करा. आता आपण आपला उजवा हात जमिनीवर ठेवूयात. हळुवारपणे डोळे मिटूयात. आपलं संपूर्ण चित्त आपण आपल्या डाव्या हाताच्या तळव्यापासून सहस्रार आणि सहस्रारापासून उजव्या हाताच्या तळव्याद्वारे धरणी मातेकडे 7 वेळा नेऊ. सोई हुई रूहों में खुदी जाग उठी है. सोई हुई रूहों में खुदी जाग उठी है. जीने की फिर एक आस नई जाग उठी है. सोई हुई रूहों में खुदी जाग उठी है. परमपूज्य श्री माताजी, आपणच साक्षात श्री महाकाली आहात. आपल्या परमकृपेत आमच्या डाव्या बाजूतील इडा नाडीवरील तमोगुणांचे सर्व दोष, सर्व बाधा हे या उजव्या हाताद्वारे पृथ्वी तत्वामध्ये समर्पित करून घ्या. व आमची इच्छाशक्ती शुद्ध व निर्मल बनवा, जागृत बनवा. श्री महाकाली साक्षात. ओम तमेव साक्षात श्री महाकाली साक्षात श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देवे नमो नमः. आता आपण आपला उजवा हात मांडीवर घेऊयात आणि डावा हात कोपरात वाकवूयात. आकाश तत्वाकडे करूयात. आपलं संपूर्ण अटेन्शन आपण आपल्या उजव्या हाताच्या तळव्यापासून सहस्रार आणि सहस्रारापासून डाव्या हाताच्या तळव्याद्वारे आकाश तत्वाकडे 7 वेळा नेऊयात. एक ममता की देवी ने दिया जब से सहारा. तकदीर मेरी सोई हुई जाग उठी है. जीने की फिर एक आस नई जाग उठी है. सोई हुई रूहों में खुदी जाग उठी है. परमपूज्य श्री माताजी, आपणच साक्षात श्री हनुमानजी आहात. आपल्या परमकृपेत कृपा करून आमच्या उजव्या बाजूतील सर्व दोष, सर्व बाधा हे या डाव्या हाताद्वारे आकाश तत्वामध्ये समर्पित करून घ्या. व आमची क्रियाशक्ती शुद्ध व निर्मल बनवा, जागृत बनवा. श्री हनुमानजी साक्षात. ओम तमेव साक्षात श्री हनुमानजी साक्षात श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देवे नमो नमः. आता आपण आपले दोन्ही हात मांडीवर ठेवूयात. आपलं संपूर्ण अटेन्शन आपण आपल्या मध्य मूलाधार चक्रामध्ये गोलाकार क्लॉकवाईज 7 वेळा. हुई
रूहों में खुदी जाग उठी है। कौन आया के सजदे में। परमपूज्य श्रीमाताजी, आपण साक्षात श्री निर्मल गणेश आहात. आपल्या परमकृपेत कृपा करून आमच्या मूलाधार चक्राच्या उत्थानाच्या आड येणाऱ्या सर्व बाधा, आमच्यामध्ये श्री गणेश तत्व प्रस्थापित होण्याच्या आड येणाऱ्या सर्व बाधा कृपा करून ह्या या पृथ्वी तत्वामध्ये समर्पित करून घ्या व आम्हाला श्री गणेशांसारखे अबोधित व पवित्र बनवा, जागृत बनवा. श्री गणेश साक्षात. ओम तमेव साक्षात श्री गणेश साक्षात श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देवे नमो नमः. आता आपण आपला उजवा हात आपल्या ओटीपोटावर डाव्या बाजूला दाबून धरूयात. परमपूज्य श्रीमाताजी, आपल्या परमकृपेत कृपा करून मला शुद्ध आणि निर्मल विद्या प्रदान करा. परमपूज्य श्रीमाताजी, आपल्या परमकृपेत कृपा करून मला शुद्ध व निर्मल विद्या प्रदान करा. कृपा करून मला शुद्ध आणि निर्मल विद्या प्रदान करा. आता आपण आपला उजवा हात आपल्या मध्य नाभी चक्रावर ठेवूयात. परमपूज्य श्रीमाताजी, आपल्या परमकृपेत कृपा करून आम्हाला समाधानी बनवा. परमपूज्य श्रीमाताजी, आपल्या परमकृपेत कृपा करून आमच्यामध्ये लक्ष्मी तत्व प्रस्थापित करा. आता आपण आपल्या उजव्या हाताला तळवा आपल्या नाभीच्या भोवताली आपल्या भवसागरावर गोलाकार क्लॉकवाईज 7 वेळा फिरवूयात. ओम तमेव साक्षात श्री आदिगुरु दत्तात्रय साक्षात श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देवे नमो नमः. आता आपण आपला उजवा हात आपल्या हृदयावर ठेवायचा डाव्या बाजूला. परमपूज्य श्रीमाताजी, आपल्या परमकृपेत मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे. मी मन नाही, बुद्धी नाही, शरीर नाही, अहंकार नाही. मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे. कृपा करून आपण आमच्या हृदयामध्ये विराजमान व्हा. आता आपण आपला उजवा हात आपल्या मानेवर डाव्या बाजूला लावून धरूया. परमपूज्य श्रीमाताजी, आपल्या परमकृपेत मी निर्दोष आहे. मी निर्दोष आहे. मी कुणाचाही दोषी नाही. मी निर्दोष आहे. आता आपण आपला उजवा हात आपल्या कपाळावर दाबून धरूयात आपल्या आज्ञाचक्रावर. परमपूज्य श्रीमाताजी, आपल्या परमकृपेत मी माझ्यासहित सर्वांना अगदी हृदयापासून क्षमा केली आहे. माझ्या मनात कुणाबद्दलही राग नाही, द्वेष नाही. मी माझ्यासहित सर्वांना अगदी मनापासून क्षमा केली आहे. कृपा करून आम्हाला सदैव क्षमाशील बनवा. तर आपण आपल्या उजव्या हाताचा तळवा आपल्या सहस्रारावर आपल्या टाळू भागावर घट्ट दाबून धरूयात आणि जागच्या जागी गोलाकार क्लॉकवाईज 7 वेळा फिरवूयात. जय जयकार श्री माताजी, नमस्कारे बारंबार श्री माताजी, गाय मिल जय जयकार श्री माताजी. परमपूज्य श्रीमाताजी, आपण साक्षात श्री आदिशक्ती आहात. आपल्या परमकृपेत कृपा करून आम्हाला निर्विचारिता प्रदान करा. कृपा करून आमच्याकडून ध्यान करून घ्या. तर आपण आपले दोन्ही हात मांडीवर ठेवूयात. आपलं संपूर्ण अटेन्शन आपल्या दोन्ही हातातून वाहणाऱ्या चैतन्याकडे आणि सहस्रारामध्ये केंद्रित करूयात आणि ह्याच अवस्थेमध्ये आपण श्रीमाताईंची अमृतवाणी ऐकूयात. हा सहयोगाचा संदेश आहे. तर कुंडलिनी ही आई आणि गणेश ही त्याची कृती आहे, तिची कृती आहे आणि गणेश हे तिचं मूल आहे. आपल्यामध्ये असलेली कुंडलिनी ही गणेशाच्या नुसत्या हातावर फिरत असते. गणेशाच्या हातात तुम्ही पाहिलं असेल पोटाळ पुष्कळाने बांधतात. ते पोटावर त्यांच्या सर्प बांधलेला असतो किंवा पुष्कळांच्या हातामध्ये गणेशाच्या म्हणजे गणेशाला म्हणतात ते 4च हात आहेत, पण खरं म्हणजे त्या अनंत हात आहेत. पैकी एका हातात कधी कधी त्यांना साप सुद्धा दाखवण्यात येतात. साप आहे तो, हीच कुंडली. तशीच आमच्या सहयोगांना हे जे पार होत आहे
त्याच्यामध्ये आश्चर्याची गोष्ट आहे की ह्यांच्या हातावर कुंडलिनी खेळत, हात असा वर केला म्हणजे कुंडलिनी वर जाते. आता लहान छोटा मुलगा आपण पाहिला तर तो सुद्धा कुंडलिनी वर करू शकतो. 2-2 वर्षाची मुलं, 6-6 महिन्याची मुलं सुद्धा तुम्हाला सांगतील कुंडलिनी कुठे. माझी नात स्वतः 6 महिन्याची होती तर हे मोदी माझ्याकडे आले ते दिवसांचं आज्ञाचक्र धरलेलं होतं. तर बस बोलता बोलता तिला काही समजेना, आता रांगत होती तरी ते हातामध्ये कुंकवाचा माझा करंडा घेऊन आली आणि त्यांच्या कपाळाला घेऊन लावलं आणि आज्ञाचक्र सोडून टाकलं. सारखी तिला हीच मेहनत असते. तसेच मी माझ्या इतर सहयोग्यांच्या लहान लहान मुलांमध्ये पाहिलेलं आहे की ते जन्मजात पार, जन्मजात म्हणजे केवढी मोठी गोष्ट परमेश्वराने आता सुरुवात केली. म्हणजे साक्षात जन्मजात पार मंडळी आज संसारामध्ये जन्माला येते. त्याच्यासाठी संन्यास घ्यायला नको, संन्यास वगैरे घेण्याची त्याला गरज असते, त्याला अजून पार होता आलं नाही. पार झाल्यावरती तुम्ही आतून आपोआप सुटत जा. सुटत गेला म्हणजे मग संन्यास काही बाहेरचा घ्यायला नको की संन्यास घ्यायचा आणि जगामध्ये त्याच्या जाहिराती लावायच्या की आम्ही संन्यास घेतो. म्हणजे आतून जर काही घेतलेलं असतं तर जाहिराती लावायची काय गरज आहे. जर तुम्ही पुरुष असला तर लोक बघूनच चेहरा बघून सांगते की हा पुरुष आहे की ही बाई आहे. त्याच्या काही जाहिराती लावून सुद्धा आम्ही पुरुष आहोत, आम्ही बायका आहोत, तशातलाच हा प्रकार आहे की संन्यासी जर तुम्ही मनाने झाला तर आतून संन्यास आहात. वरून काही जरी असलं तरी आतून तुम्ही विदेहात. आणि ही स्थिती सहयोगामध्ये अगदी सहज वाचता येते. संन्यास वगैरे घेण्याची काहीही गरज नाही आहे, संसारात न जाण्याची काहीही गरज नाही आहे. पण शंकराची जी स्थिती आहे, जी शंकराने प्राप्त केली आहे त्याला सुद्धा गणेश निर्माण करायला लागले, तसेच तुम्हालाही गणेश निर्माण करायला पाहिजे. आता आपल्याकडे लोक असं म्हणतात की लोकसंख्या हिंदुस्थानात फार जास्त आहे. कबूल आहे, मी मानते की लोकसंख्या जास्त आहे, पण इतर कुठे वाढावी लोकसंख्या. त्या इंग्लंडला मायनस होते, जर्मनीला मायनस होत आहे, अमेरिकेला मायनस होते. कारण तिथे कोणी शहाणा जन्माला येणारच नाही, सगळे आपल्याच इथे येणार. कारण तिथे जर मुलांना प्रत्येक 8 दिवसामध्ये ते म्हणजे स्टॅटिस्टिक्स आहे. इंग्लंडला स्वतः आई वडील 2 मुलांना मारत असतात, हे तिथल्या स्टॅटिस्टिक्स आहे. तर कोण शहाणा तिथे जन्माला येईल म्हणून आपल्या डोक्यावरही सगळी मुलं जन्माला येतात. त्या सगळ्यांचा मूर्खपणा आपण सहन करतोय आणि आपल्याला दिसून लागत. ही मुलं दुसरीकडे जन्माला मुली येणारच नाही, कारण इतकी वाईट स्थिती आहे मुलांची दुसऱ्या ठिकाणी. फक्त आपल्या देशातच मुलांचं नुसतं कौतुक आहे. आजच माझ्याकडे एक लहान मुलगा आला आणि त्याला मराठी शिकत होता. तो मला म्हणाला की दूर धावण्याला काय इंग्लिशमध्ये शब्द आहे. म्हटलं त्यांच्याजवळ कृष्ण असतात, लहान मुलांना कधी बघतात तरी का कशी धावतात. आपल्याला ते दूर धावणं हे वाचलेलं रस आपल्यामध्ये कृष्णाचं वर्णन वाचावं किंवा रामाचं वर्णन लहानपणचं वाचावं म्हणजे अगदी कौतुक वाटतं. कुठेही तुम्हाला ख्रिस्ताचं लहानपणचं वर्णन त्यांनी दाखवलेलं नाही. फक्त आपले रेव्हरंड टिळक जे होते त्यांनी मात्र ही अंगुली मुखी गालुनी मधुगोष्ठी वदती वगैरे वगैरे अगदी लहान मुलाचं लहान लहान वर्णन केलेलं. कारण त्यांच्या हृदयामध्ये भारतीयता असल्यामुळे त्यांनी ख्रिस्ताला सुद्धा त्याचं लहानपण कसं ते वर्णन केलं. पण तुम्हाला कुठेही दूर ह्याला शब्द मिळणार नाही इंग्लिश भाषेमध्ये. आणि मला सुद्धा समजेना त्यांना कसं समजून सांगायचं. कारण लहान मुलांचे जे काय अंगभाव आहेत, अंगविक्षेप आहेत, तसं बाळचं धरण आपण म्हणतो, त्याला काय इंग्लिश भाषेत काहीच अर्थच नाही. उलट ते म्हणतात मुलांनी मुळीच शाळेत झालं पाहिजे, मुलांनी अगदी स्थिन असायला पाहिजे, कारण आतापासून सिनेमा ॲक्ट्रेस आणि ॲक्टर्स होतात. अशा रीतीच्या नवीन नवीन कल्पना काढून त्यांनी त्यांच्यातला जो अबोधिक आहे तोच काढून टाकले. आणि ते आपण करू नये. त्यांचं काहीही आपल्याला शिकण्यासारखं नाही. लहान मुलांना, लहान मुलगा जन्मल्याबरोबर तुम्हाला आश्चर्य वाटेल, कारण मला असंच वाटत होतं तुमच्यासारखं. कोणताही लहान मुलगा जन्मला तर आपण त्याला केवढं सांगतो, पण हे लोक दुसऱ्या खोलीत टाकून देतात, त्याला ती दाखवू नाही. आणि कुत्रे आणि मांजरे मात्र आपल्या बेडरूममध्ये येतात. मला समजलं नाही की असं का म्हणे डिस्टर्ब होतो आम्ही रात्रीचं. म्हटलं तुम्ही आले कशाला जरा. मी जेव्हा माझ्या मुली येणार होत्या आणि त्यांची मुलं येणार होते तर आमच्या साहेबांच्या सेक्रेटरी त्या बऱ्याच म्हातारे बाई आहेत, त्यांना मुलं बाळं काय नाही, तर त्या मला म्हणाल्या की तुम्ही अपसेट असाल. म्हटलं अपसेट कशाला, मला तर खूप आनंद झाला मुलं येणार आहे. नाही म्हणे तुमचं घर बी घाणेरडं होईल. म्हटलं झालं. आमच्याकडे असे विचार सुद्धा डोक्यात कधी येणार नाही. ह्या लोकांचा सगळा विचार म्हणजे संबंध इगो ओरिएंटेशन येतं. जर तुम्ही तत्वाकडे लक्ष दिलं नाही तर मग ते इगो ओरिएंटेड होते, त्याला भयंकर अहंकार येतो. अहंकारी माणसाचा नेहमी गणेश तत्वाचा असा झगडा. म्हणून आपण पाहिलं असेल की मोठे मोठे जे आपण मानतो की मोठे राजकीय नेते त्यांचं जर चारित्र्य पाहिलं तर झिरो. त्याला कारण आहे, कारण इगो मनुष्याला आला. इगो हा राईट साईडकडनं वाढत असतो आणि राईट साईडच्या वाढल्यामुळे मनुष्याला इगो येतो. आणि इगोमुळे गणेश तरी काय किंवा गणेश तत्व तरी काय, पवित्रता म्हणजे काय, मीच म्हणजे सर्व काही आहे असं समजून त्याच्यातलं हे जे गणेश तत्व हे नसतं काय. पण त्यातले दुसरं उदाहरण म्हणजे असं की जे लोक संन्यास घ्यायचा आणि लग्न करायचं नाही, घराच्या बाहेर राहायचं आणि कोणाशी संबंध ठेवायचा नाही, हे सुद्धा एक दुसरे लोक आहेत. गणेश तत्व जर आपल्या जागृत असतं तर संसारात राहूनच परमेश्वर मिळवता येतो. आणि जर देवत्व मिळवायचं असलं तर संसारातच राहायला पाहिजे.
ब्रह्मर्षी पद मिळू शकेल जर तुम्ही अगदी फारच कडक अगदी तीव्र वैराग्य वगैरे घेऊन. पण मला आता असं वाटायला लागेल सगळे ब्रह्मर्षी सुद्धा एवढे मोठे पोचलेले आहेत, मी त्यांना ओळखते, पुष्कळचे लोक आहेत, पण ते आता काही करायला तयार, त्यांना एवढी आंतरिकता नाही आणि इतका ते मेहनत करायला तयार आहेत. मला कधी कधी वाईट वाटतं. आणि त्यांचं असं मत आहे की जे हे त्यांचे भक्त आहेत वगैरे त्या भक्तांची अजून तयारी नाही, पण जर मेहनत केली तर आपण तयारी करू शकतो आणि त्यांना पुढे आणू शकतो. पुष्कळदा मला असं वाटतं की हे सगळे जण जर आता आले माझ्या मदतीला आणि मला फार मानतात. म्हणजे एक गृहस्थ आहेत त्याला कलकत्त्याच्या जवळ आहेत, तिथे त्यांचं नाव सुद्धा ब्रह्मचारी म्हणून आहे आणखी, पण ते फार पोचलेले आहेत. म्हणून त्यांनी माझ्याबद्दल एका अमेरिकन माणसाला सांगितलं की माताजी साक्षात आल्यावर आता आम्ही बसले बघत त्यांचं काम, आम्हाला हेच कार्य करायचं, आणखीन बाकी जे काही राक्षसांचा नाश वगैरे ते आम्ही मनने शक्तीने करतोय असं सांगत होते. पण तेव्हा ते गृहस्थ इथे आले तेव्हा मी त्यांना म्हटलं की तुम्ही त्यांना अमेरिकेला का नाही घेऊन जात. ते अमेरिकेला गेले, 5 दिवसातच पळाले आणि मला म्हणाले मला त्या लोकांशी भेटायचं नाही, घाणेरडे गरीब घाणेरडे लोक. म्हणजे त्यांना काय की माणसांची इम्युनिटी नाही आली पाहिजे, माणसात न राहिल्यामुळे त्यांना अगदी माणूस घाणे झाले असं म्हटलं तरी चालेल. आणि त्याच्यामुळे काय होतं की एखादे संत साधू आले सुद्धा तर फार त्यांच्या तुम्ही पायावर जा, चरणावर जा, त्यांच्यावर श्रद्धा ठेवा, त्यांनी तुमची म्हणजे स्थिती सुधारते त्याबद्दल शंका नाही. पण मग रिअलायझेशन कसं होणार, कारण घाणीचाच हात घालावा लागतो. मुलाला ठीक करायचं तर मुलाला सांभाळायचं आहे तर आईला घाणीचाच हात घालावा लागतो. जर ती घाण करत नसेल तर मुलाला स्वच्छ कोण करणार आहे. आणि म्हणूनच हे आईचंच कार्य आहे आणि आईचंच कार्य सहयोगात आम्ही करत आहोत. आपण सर्वांनी ह्याच्यामध्ये वाहून घ्यावं, स्वतःला नाहून घ्यावं, त्याचा आनंद उचलावा. हीच एक आईची इच्छा असते. आईची एकच इच्छा असते की जी काही शक्ती आमच्यात आहे, असो आम्ही देवी दिली असू तर आपल्या घरात राहा म्हणा, तुमचा आम्हाला काय फायदा, असो मोठे भगवान म्हणून येतात, त्यांचा फायदा काय, जनसाधारणला जोपर्यंत त्याचा फायदा होत नाही, जोपर्यंत जनसाधारण त्याच्यातनं काही मिळू शकत नाही, जोपर्यंत त्यांच्या मुलाला त्यांच्या शक्य मिळत नाही, अशा आईचा उपयोग काय, अशा आई असण्यापेक्षा नसेलच बरं. तेव्हा ज्यांना तुम्ही गुरु मानता किंवा आई मानता किंवा ज्यांना तुम्ही आपल्यापेक्षा मोठे मानता त्यांनी जर तुमच्या स्वतःचाच अर्थ लावलेला नाही तर मग त्यांच्या जीवनाचा तरी तुम्हाला काय आदर्श मिळणार. सहयोगामध्ये तोचा अर्थ लागतो. तोचा अर्थ म्हणजे तुमच्या आत्म्याचा अर्थ लागतो आणि ते पुढच्या लेक्चर्समध्ये मी सांगणार आहे. सध्या गणेश तत्वावर मी सांगितलेलं आहे. आता त्याचं जर सांगोपांग सांगायचं म्हटलं तर मी जवळजवळ मला वाटतं 50 पानाचं त्याच्यावरती लिहून काढलेलं आहे मूलाधार चक्रावरती. की मूलाधार चक्रामध्ये श्री गणेशाचं स्थान कसं आहे, त्याच्यात कसे आवाज कुंडलिनीचे होतात आणि कुंडलिनी कशी फिरते, नंतर प्रत्येक पाकळ्यांमध्ये कसे तरतरेचे अंग आहेत आणि ते कशा रीतीने त्या पाकळ्यांच्या मध्ये ते कसं शोषण करून घेतात वगैरे परत आहे त्याच्यामध्ये. आणि ते ज्ञान सुद्धा सगळं तुम्हाला मिळालं पाहिजे आणि ते मिळणार. आणि काहीही आम्ही त्याच्यात लपवून ठेवणार नाही. प्रत्येक गोष्ट तुम्हाला आम्ही सांगायला तयार आहोत, प्रत्येक हे करायला तयार आहोत. पण तुम्हाला सुद्धा पार झाल्यानंतर पुरुषार्थ करावा लागेल. तर तुम्ही पुरुषार्थ नाही केला तर मात्र काही फायदा होणार. तेव्हा आजचा प्रोग्राम खरा म्हणजे कुंडलिनी जागृतीचा आहे, तोच करावा आणि त्याच्यात मेहनत करावी असं मला वाटतं. आता पूजेमध्ये काय करावं हा प्रश्न लोकांना असतो. माताजी गणेशाच्या पूजेला काय करत आहे तर आम्ही म्हणजे कारण आम्ही परोक्ष विद्या जाणतो, ते तुम्हाला दिसत नाही, त्याला नानकाने अलग म्हटलं आहे, त्या डोळ्याने आम्ही बघतो. तेव्हा आम्हाला सांगायचं असं आहे की पहिल्यांदा पावित्र्य आहे का तुमच्यात केलं, आंघोळवर वगैरे करणं हे तर झालं, त्याचं काही नाही, तेवढं नाही केलं तरी चालेल. पण एक मुसलमान सुद्धा गणेश पूजा फार छान करतो. आपल्याला आश्चर्य वाटलं, आमच्या अल्जिरियाचे जवळजवळ 500 मुसलमान तरुण मुलं मुली पास झालेले, त्यांच्याचा जो मुख्य आहे त्याचं नाव आहे जमेल आणि तो गणेश पूजा इतकी सुंदर करतो ते बघण्यासाठी आणि गणेशाला ठेवून स्वतः त्याची पूजा करतो. म्हणजे सहजयोग त्याच्यामध्ये मुसलमान, हिंदू, ख्रिश्चन सगळेच येतात आणि कसे कसे अनेक देवता त्याच्यामध्ये आहेत ते दाखवले. आता गणेश तत्व जे आहे ते आज्ञाचक्रावर आल्यावर, वरती आल्यावरती ख्रिस्त स्वरूपाने ह्या संसारात आलेलं आहे. देवी महात्म्यामध्ये जर तुम्ही वाचलं तर देवीचं जे भागवत मार्कंडेयाने लिहिलं, म्हणजे मार्कंडेय म्हणजे आमचा सगळ्यात अत्यंत उत्तम पुत्र आहे असं म्हटलं तरी चालेल. त्यांनी आजकाल कुणी वाचत नाही म्हणा मार्कंडेयाना, पण जर तुम्हाला मिळालं तर महाविष्णूवरती आपण वाचा. त्यांनी सांगितलं आहे की राधेने स्वतःचा पुत्र तयार केला होता, म्हणजे जसा पार्वतीने स्वतःचा केला तसा स्त्री केला होता, पण गणेश तत्व हे त्याचा बेस आहे आणि त्या गणेश तत्वावर आधारून त्यांनी जो पुत्र तयार केला होता तोच ह्या संसारामध्ये ख्रिस्त म्हणून आला होता. आता ख्रिस्त कारण राधेने तयार केला म्हणून कृष्णाच्या नावाची तो ख्रिस्त आहे आणि यशोदा आहे त्या नावाची तो येशू आहे. अशा रीतीने त्यांनी हे जे गणेश तत्व आहे त्याचं जे पूर्णपणे उद्घाटन केलं
ते पुष्प स्वरूपात केलेलं आहे. म्हणून हे लोक जे आपल्याला ख्रिश्चन म्हणून शिकतात त्यांना हे सुद्धा माहित नाही की हे आधी गणेश तत्व होतं आणि गणेश तत्वाचा हा प्रादुर्भाव आहे आणि तोच असा 11 रुद्रामध्ये कसा येणार आहे ते मी नंतर आपल्याला सांगणार आहे. पण सांगायचं असं आहे की आद्याचक्रावर गेल्यावरती जे परत हातात ठेवून गणेश सगळ्यांना ताडताड मारत फिरत होता त्या ठिकाणी जाऊन ते क्षमेचं एक साधन झालेलं आहे. क्षमा करणे हे मानवाला सगळ्यात मोठं साधन आहे. त्याला हातात तलवार नको काय नको, नुसती जर त्यांनी लोकांना क्षमा केली तर त्यांना काहीही त्रास होणार नाही. आणि म्हणूनच त्या आजच्या काळामध्ये आम्ही सहयोगामध्ये जेव्हा आपलं आज्ञाचक्र धरतो तेव्हा आपल्याला सांगतो की सगळ्यांना आधी क्षमा करा आणि त्यांनी किती फायदा होतो ते अनेक लोकांना माहिती आहे आणि सहयोगाच्या लोकांनी ते मान्य केलेलं आहे आणि त्यांनी पाहिलेलं आहे. कारण सगळं काही सहयोगात प्रत्यक्षात आहे. जर तुम्ही क्षमा नाही केली तर तुमचं आज्ञाचक्र सुटणार नाही, तुमचं डोकं दुखी जाणार नाही, तुमचे त्रास जाणार नाही, तुमचा ट्यूमर खाली येणार, तेव्हा क्षमा केलीच नाही. कारण जोपर्यंत नाक धरलं नाही तोंड दाबलं नाही तोपर्यंत मनुष्य गोष्टीला तयार होत नाही. म्हणूनच हे सगळे आजार आलेले आहेत असं मला वाटतं. कारण जोपर्यंत माणसाला अगदी समजावून किती सांगितलं तरी तो एकावर एक आपली शक्कल काढत असतो की ह्याला काहीतरी दुसरा अर्थ होतो, त्याला काहीतरी दुसरा अर्थ, पण तुमचा अर्थ अजून लागलेला नाही आहे, तुमचा अजून तरी पण नेमका लागलेला नाही आहे, तेव्हा ते लावून द्या, आधी आत्मसाक्षात्कार करून घ्या, हेच आमचं सांगा. त्यात काहीतरी एक शक्कल काढू नका. हे काही विचाराने विवादाने किंवा पुस्तकं वाचून होत नाही, ते आतून व्हायला पाहिजे, ते झालं पाहिजे, ही घटना झाली पाहिजे. त्यावर काही काही इतके महामूर्ख लोक असतात शहरात विशेष करून, खेडेगावात नाही. आमचं झालंच नाही बघा आम्ही तसे, म्हणजे फारच उत्तम तुम्ही अगदी काय विचारता. अहो तुमचं झालं नाही म्हणजे काहीतरी मोठा दोष आहे तुमच्यामध्ये. शारीरिक असेल, मानसिक असेल, बौद्धिक असेल तो काढून घ्या, ते काही चांगलं नाही. झालं पाहिजे, झाल्यावरच आनंद येणार आहे असं एक मनामध्ये समजून घेतलं म्हणजे सगळं ठीक होईल. आता त्यापैकी जो अहंकाराचा भाव आहे तो मात्र गणेशाच्या चरणी आज वाहन करावा. हे सगळ्या मोठं आज पूजन तुम्ही जर केलं तर आमचे अर्धे प्रश्न सुटले. गणेशाला आपला अहंकार कसं तरी करून की बाबा तू आमचा अहंकार घे असं म्हणून त्याला जर तुम्ही आज दिलं तर माझ्यासाठी फारच आनंदाची गोष्ट होईल. कारण गणेशासारखा पुत्र सर्वांना असावा असं आम्ही सांगतो आणि त्याच्या नुसत्या नावाने जे सबंध शरीर माझ्या अगदी चैतन्य लहरीने वाहू लागत आहे त्या अशा सुंदर गणेशाला नमन करून मी आजचं भाषण करतो. माँ का नाम मोरी. हळुवारपणे डोळे उघडूयात, श्रीमातांच्या प्रतिमेकडे पाहून प्रणाम करूयात आणि बंधन खेळूयात. आ जाती है माँ कोई बुला के देख ले. माँ का नाम अति मीठा है. जय श्री माताजी. गीध अजामिल गज गणिका ने ऐसी करी कमाई. गीध अजामिल गज गणिका ने ऐसी करी कमाई. नीच कर्म को करने वाला तर गया सदन कसा.